Hello everyone, in this video we are going to start section 2 which is based on poetry. The title of the first poem is Song of the Open Road. Before start the poem, we are going to discuss icebreakers activities. So first question, choose the mode of travel that you would like the most for a journey. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, जर्नी म्हणजे सुद्धा प्रवास. तर इथं 4 मोड दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी तुम्ही कोणता यू वुड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी चूज करणार असं विचारलेलं आहे. एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज, रोडवेज. सो आय चूज रेल्वेज. गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. आणि इथं त्याचे रिझन्स द्यायचे. इट इज द चीपेस्ट मीडियम ऑफ ट्रॅव्हल इन इंडिया. चीपेस्ट म्हणजे कमी, स्वस्त जे आपण म्हणतो, कमी पैशामध्ये आपण काय करू शकतो, कुठेही आपण रेल्वेनी ट्रॅव्हल करू शकतो ऑल ओव्हर इंडियामध्ये. ते एक त्याचं मीडियम आहे. देन सेकंड, इट इज सिम्बॉल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. आपण काय म्हणतो, विविधतेमध्ये एकता. तर रेल्वे हे त्याचं काय आहे, प्रतीक आहे. सिम्बॉल म्हणजे प्रतीक. थर्ड, इट प्रोव्हाइड्स ग्लिम्स ऑफ नॅचरल ब्युटी इन इंडिया. ग्लिम्स म्हणजे ओझरते दर्शन. ज्यावेळेस आपण रेल्वेने प्रवास करत असतो त्यावेळेस बघा आपणाला जे नॅचरल ब्युटी आहेत त्या सुद्धा सगळ्या आपणाला बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वुड लाईक टू मेक फॉर द जर्नी चूजन. ज्यावेळेस तुम्ही एखादं डेस्टिनेशनचं तुमचं जर्नीचं ठिकाण निवडलेलं असतं आणि त्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रिपरेशन करता, तयारी. डिस्कस विथ युअर पार्टनर. सो फर्स्ट, चूज द राईट ट्रॅव्हल बॅग फॉर युअर ट्रिप. तर आपण फर्स्ट काय करायचं आहे, राईट ट्रॅव्हल बॅग ते आपल्याला तिथं चूज करायचे आहे. सेकंड, ऑर्गनाइज युअर ट्रॅव्हल इसेन्शियल्स. जे काय तुमच्या ट्रॅव्हलसाठी, प्रवासासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या तुम्ही तिथं ऑर्गनाइज करायच्या आहेत. देन थर्ड, प्रिपेअर युअर पर्सनल आयटम कॅरी ऑन बॅग. ज्या काही तुमच्या पर्सनल गोष्टी असतील, ज्या तुम्हाला लागत असेल डे टू डे लाईफमध्ये, त्या पण तुम्ही काय करायच्या आहेत, प्रवासामध्ये तिथं कॅरी ऑन बॅगमध्ये कॅरी ऑन करायच्या आहेत. लास्ट वन, कलेक्ट इम्पॉर्टंट ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, कॅश अँड क्रेडिट कार्ड्स. जे काही तुमचा प्रवास आहे त्याच्यासाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्रे असतील, कॅश असेल, क्रेडिट कार्ड्स असेल, त्याचं सुद्धा आपल्याला तिथं काय करायचं आहे, कलेक्शन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स इन द सेन्स डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. प्रॉब्लेम्स समस्या, इन अ सेन्स ऑब्स्टॅकल अडथळा, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. तर तुम्ही ज्यावेळेस प्रवास करत असता आणि त्यावेळेस जर तुम्हाला अडथळा आला तर तुम्ही ते कसं फेस करणार ह्याचे आपल्याला काय करायचे आहेत, वेज तिथं नोट डाऊन करायचे आहेत. सो फर्स्ट, आय विल कीप माइंड स्टेबल. मी माझं माइंड कसं ठेवणार आहे, स्टेबल, स्थिर. आय विल ट्राय टू गेट सपोर्ट फ्रॉम लोकल्स अँड पोलीस. देन थर्ड वन, आय विल ट्राय टू लर्न अँड अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ माय डेस्टिनेशन. जे काय माझं प्रवासाचं ठिकाण असेल, डेस्टिनेशन, तेथील जे काय लँग्वेज असेल, भाषा असेल, ती मी शिकण्याचा आणि समजण्याचा काय करेन तिथं, आय विल ट्राय, प्रयत्न करेन. अँड लास्ट वन, आय विल कोऑपरेट विथ फूड, ट्रॅडिशन, लँग्वेज अँड कल्चर. जे काही तुमच्या डेस्टिनेशनचं ठिकाण आहे तिथलं जे काय फूड असू दे, ट्रॅडिशन असू दे, लँग्वेज असू दे, कल्चर असू दे, त्याच्याबरोबर काय करायचं आहे, आपण कोऑपरेट करायचं आहे. लास्ट क्वेश्चन, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव to observe certain rules. Discuss your ideas of the journey without any restrictions. You can begin like this. First, during every journey we have to observe certain rules. ज्यावेळेस आपण एखादा प्रवास करत असतो बघा, तर तिथले काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला फॉलोअप करावे लागतात. बट रेस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स म्हणजे कुठलेही निर्बंध नसताना त्याच्या ज्या काय आयडियाज आहेत
तुम्ही तर काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे. यू कॅन बिगिन लाईक धिस. आता फर्स्ट इथं दिलेलं आहे, आय वुड गो अलोन with selected friends. So I choose with selected friends. I would go with selected friends. The next one, I would enjoy the fullest extent without any burden of parents. जे काय माझी जर्नी असेल त्यावेळेस मी कुठलंही माझ्या पॅरेंट्सचं टेन्शन किंवा बर्डन न घेता मी ते माझी जी ट्रिप आहे किंवा जे जर्नी आहे ती फुलेस्ट मी तिथं काय करणार आहे, एन्जॉय करणार आहे. सेकंड वन, आय वुड फील हेल्दी फ्री. आणि असं एक मला तिथं पोषक वातावरण मिळालेलं आहे, त्याचं मी तिथं काय करणार आहे, एक्सपिरियन्स घेणार आहे. त्यामुळं आय वुड फील हेल्दी फ्री. अँड लास्ट वन, आय वुड बी फ्री, रिलॅक्स्ड अँड अनट्रबल्ड. आणि लास्टला कसं असणार आहे, मुक्त, रिलॅक्स्ड, आरामशीर अँड अनट्रबल्ड म्हणजे कुठलंही तिथं टेन्शन नाही, कुठलीही समस्या नाही, अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, ते एन्जॉय करणार आहोत. Okay, now let us see introduction of poet Walt Whitman. Walt Whitman, 1819 to 1892, was an American poet, essayist, and journalist. Essayist means निबंधकार. Walt Whitman, 1819 to 1892, was an American poet, essayist, and journalist. Essayist means निबंधकार. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. Free verse म्हणजे मुक्त काव्य. So what is mean by free verse? Poetry that does not rhyme or have a regular rhythm. It is called free verse. की त्या पोएममध्ये कुठलेही रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेअर, रायमिंग स्कीम आपल्याला बघायला मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो, फ्री वर्स, मुक्त काव्य. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. The section 1 of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. Mobility म्हणजे गतिशीलता. One can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Hospitality, Adraditya. Okay, thank you. In the next video, we will start the poem. Hello everyone. So today we are going to start section 2, poetry. First poem, Song of the Road. Before start the poem, we are going to discuss summary of the poem. The speaker of the poem is describing a trip on which he is embarking. He describes himself as being healthy and free, and he realizes he is only person who is in complete control of his life. He chooses his own destiny. So first I read this stanza and then explain for you. Afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. The long brown path before me leading wherever I choose. From this stanza, the reader is able to glean several important points. First, the speaker is setting out on the open road on foot. Secondly, he is light-hearted and open to all he is about to experience. Additionally, the speaker recognizes
that it is he who is in control of his journey. He will choose where the path will take him on his journey. So first stanzaचा मीन काय आहे? अफूट, पायी चालत जाणे. अँड लाईट हार्टेड, अतिशय हलक्या मनाने, कुठलेही त्याच्या मनावरती बर्डन ओझं नाहीये. आय टेक टू द ओपन रोड, मी काय केलेलं आहे? स्वतः तिथं रस्त्यावरती चालत चाललेलो आहे. मी जो स्वतः रस्ता निवडलेला आहे त्या रस्त्यावरती चालत चाललेलो आहे. कसा? हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, आणि माझ्या पुढचे जग आहे ते कसं आहे? हेल्दी आहे, पोषक आहे. आणि इथं फ्री ह्या शब्दाचा जो आपण मीन घ्यायचा आहे तो म्हणजे डेमोक्रेसी, लोकशाही. कारण लोकशाहीमध्ये आपणाला कसंही आपण जगू शकतो, कुठली बंधनं आपल्यावरती तिथं नसतात. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज, आणि मी जो निवडलेला पाथ आहे तोच मला काय करणार आहे? जो मी निवडलेला पाथ आहे तो मला घेऊन जाणार आहे. आता तो कुठं घेऊन जाणार आहे हे मलाही माहिती नाही. नेक्स्ट आन्सर, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content I travel the open road. The speaker says that he does not have to pray for good luck because he is the maker of his own luck. He will no longer cry or hesitate to do what he wants because he is need of nothing. He is no longer content with being walled inside. He is strong and happy to be on the open road. Henceforth I ask not good fortune. I myself am good fortune. मी माझ्या नशिबासाठी किंवा चांगल्या गोष्टींसाठी कुणाकडेही दया याचना करणार नाही. कारण का? मी माझं नशीब ठरवायला तिथं समर्थ आहे. आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. हेन्सफोर्थ आय विम्पर. विम्पर मीन्स मेक अ सेरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज, म्हणजे हुंदके देत रडणे किंवा रडकास्वर. आता इथून पुढे मी कुठल्याही गोष्टीसाठी रडणार नाही. पोस्टपोन नो मोर, कुठलेही काम मी पुढे ढकलणार नाही. नीड नथिंग, आणि मला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्विरलस क्रिटिसिझम, आणि जे काय माझ्या बद्दलच्या ज्या काही तक्रारी असतील, कंप्लेंट्स असतील, लायब्ररीत छोटे मोठे व्यवहार, क्विरलस वादविवाद, टीका, हे मी कधीच आता मागे सोडून मी माझ्या प्रवासाला तिथं चाललेलो आहे. आणि कसं? स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, अतिशय मजबूत, सशक्त अँड समाधानाने. कंटेंट म्हणजे काय? समाधानाने मी माझी जी जर्नी आहे किंवा ट्रॅव्हल आहे ती त्या रस्त्यावरती सुरू केलेली आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट, I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Here the speaker seems to separate himself from others. He says the earth is fine the way it is. He does not desire to be any closer to the start than he already is. He knows they are fine where they are, and he knows they are good enough for those who belong to them. This last line is in strong contrast to the rest of the poem, where the speaker emphasizes his free will and independence, which means he probably does not include himself in the group of people who belong to the constellations. He does not belong to them because he does not need them. फर्स्ट लाईन, द अर्थ दॅट इज सफिशियंट, ही पृथ्वी माझ्यासाठी पुरेशी आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियर. कॉन्स्टेलेशन्स इन दिस कॉन्टेस्ट, फेट, डेस्टिनी, इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. पण आपण जो इथं मीन घ्यायचा आहे तो इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल म्हणजे प्रभावशाली लोक. तर पोएट काय म्हणतोय की मला कुठल्याही प्रभावशाली लोकांची गरज नाही किंवा त्यांच्या जवळ जायची मला गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते योग्य आहेत. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफाईस इनफ, पुरेसे असणे. त्यांच्या संबंधित जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते पुरेसे आहेत, पण मला काही त्या लोकांची गरज नाही. नेक्स्ट आन्सर, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. I carry them men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them
and I will fill them in return. Walt Whitman. Last stanza. Whitman's use of parenthesis here makes the stanza more of an aside than its own separate being. It is almost an afterthought that the speaker decides to throw in, but it is still important to Song of the Open Road. Here the speaker admits that he is not without his own problems, but instead of fretting, he relishes them. The reader can see this through Whitman's diction. In the second line of the final stanza, the speaker admits to all that he carries them with him wherever he goes. This thought is continued in the final two lines of the poem. The speaker is stating here that his burdens do not define him, rather, he accepts them and carries them with him wherever he goes. लास्ट स्टांजा इथं काही ओळी बघा ब्रॅकेटमध्ये दिलेल्या आहेत, तर ह्याला काय म्हणायचं, पॅरेंथेसिस. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. आता जे काय मनावरचं ओझं असतं त्याला काय केलेलं आहे, डिलिशियस अशी तिथं उपमा दिलेली आहे. डिलिशियस म्हणजे गोड आठवणी, गोड. बर्डन्स म्हणजे मनावरचे ओझे, पण त्याला काय म्हटलेलं आहे, गोड आठवणी म्हटलेलं आहे. आणि जिथं जिथं मी जातो तिथं काय करतोय ते मी माझ्यासोबत कॅरी करतोय. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. मी ज्या स्त्री पुरुषांना भेटलो किंवा माझ्या आयुष्यात जी माझी माणसं आलेली आहेत त्यांचे ते काय करतोय, त्या ज्या आठवणी आहे, डिलिशियस बर्डन्स, ते मी माझ्यासोबत कॅरी करतोय. जिथं मी जाणार आहे तिथं मी ते माझ्यासोबत काय करतोय, मी घेऊन जातोय. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ. आणि खरोखरच त्या आठवणींपासून सुटका करून घेणं हे माझ्यासाठी खूप कसं आहे, इम्पॉसिबल आहे, अतिशय कठीण काम आहे ते. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि जी काही मी कामगिरी करणार आहे, मी आता ज्या प्रवासासाठी चाललेलो आहे किंवा कामगिरीसाठी चाललेलो आहे, मी ती कामगिरी पूर्ण करून दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, जे कोण माझ्या हे जवळचे लोक आहेत त्यांचा सुद्धा त्या कामगिरीवरती, माझ्या कामगिरीचा काय होणार आहे, प्रभाव पडणार आहे. मी पण परिपूर्ण असणार आहे आणि त्यांनाही मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, परिपूर्ण करणार आहे. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल कंटिन्यू ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. Hello everyone, so today we are going to discuss brainstorming activities which is based on poem Song of the Open Road. First question, pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. First question चा मीन काय आहे, जो काही त्याचा प्रवास आहे त्याच्यामधला प्रत्येक आणि प्रत्येक क्षण त्याला काय करायचा आहे, तो एन्जॉय करतोय. ह्याच्यासाठी ज्या पोएममध्ये तिथं लाईन्स आलेल्या आहेत त्या आपल्याला पिक आउट करायचे आहेत. फर्स्ट, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. सेकंड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर, पोस्टपोन नो मोअर, नीड नथिंग. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलस क्रिटिसिझम्स. अँड लास्ट वन, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. नेक्स्ट क्वेश्चन, by old delicious burdens the poet means. Four options given here: the luggage, the food he carries, the stress he bears during the travels, sweet memories of the past. Old delicious burdens तिथं काय मीन घेतलेला आहे हा आपल्याला इथं नोट डाऊन करायचा आहे. आपण बघितलेलं आहे बघा पोएममध्ये ओल्ड डिलिशियस बर्डन्स, बर्डन्सचा आपण अर्थ ओझे घेतो, पण जो पोएममध्ये जो आपण घ्यायचा आहे तो काय घ्यायचा आहे, गोड आठवणी. म्हणजे ह्याच्यामधला जो फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. डिवाइड देम इंटू टू पार्ट्स. ॲज ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. आता या क्वेश्चनचं मीन काय आहे की पोएट ज्या काय ॲक्टिव्हिटी करणार आहे, ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस, की तो करणार नाही आहे. अशा आपणाला इथं काय करायचे आहेत, जे इथं पॉईंट्स दिलेले आहेत बघा त्याचं आपणाला डिवायडेशन करायचं आहे. सो फर्स्ट आहे, वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी, पोस्टपोनिंग द जर्नी,
praying for good fortune, carrying the fond memories of the good people, creating contacts with famous and influential people, striving to achieve high and bright success, and last one, reflecting and developing his own self. So first activities he will practice: walking along the road though he does not know where it reaches. तो एकटाच रस्त्यावरून चाललेला आहे, त्याला कुठं जायचं हे माहिती नाहीये. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ गुड पीपल, जे काही त्याच्या लाईफमध्ये जे मेन अँड वुमेन्स आलेले आहेत त्यांच्या पण बघितलेलं आहे. ओल्ड डिलिशियस बर्डन्स, की ज्या काही मेमरीज आहेत तो त्याच्यासोबत काय करणार आहे, कॅरी करणार आहे. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. स्ट्रायव्हिंग मीन्स प्रयत्नशील, त्याला काय करायचं आहे, आपलं सक्सेस जे आहे ते त्याला तिथं तो त्याच्याबद्दल प्रयत्नशील आहे. देन रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, स्वतःची जी काय डेव्हलपिंग आहे किंवा रिफ्लेक्टिंग म्हणजे इथं जो मीन घ्यायचा आहे तो लाईट, तो काय करणार आहे, स्वतःच्या हिमतीवरती करणार आहे, हिज ओन सेल्फ. ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. फर्स्ट वन, कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी. जो काही त्याची जर्नी आहे त्याच्यामध्ये डिस्कम्फर्ट्स म्हणजे असुविधा असं आपण मीन घेतो, पण कुठलेही टेन्शन असू दे, चिंता असू दे, ह्याच्याबद्दल तो तक्रार करणार नाही आहे. देन नेक्स्ट, पोस्टपोनिंग द जर्नी. कुठलंही काम तो आता पुढं ढकलणार नाही आहे किंवा त्याचा प्रवास तो पुढं ढकलणार नाही आहे. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, त्याच्या चांगल्या नशिबासाठी तो कोणाकडेही विनंती करणार नाही, दया याचना करणार नाही आहे, प्रार्थना करणार नाही आहे. अँड लास्ट वन, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. इन्फ्लुएन्शियल पीपलचा मीन आपण बघितलेला आहे, की जे प्रभावशाली व्यक्ती आहेत त्याची काय म्हणतोय पोएट, मला काही गरज नाही आहे आणि त्याच्याशी कुठलाही त्यांना काय करायचं नाही आहे, पोएटला तिथं कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे. त्यामुळे क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल हा काय तो ॲक्टिव्हिटी करणार नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. With the help of the following points, write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. First point, about the poem, poet and the title. Next one, the theme, poetic style, the language, poetic devices used in the poem, special features, message, values, morals in the poem, and last one, your opinion about the poem. First, about the poem, poet and the title. Walt Whitman, 1819 to 1892, was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. The poem speaks about the freedom the speaker feels on his journey. It also illustrates how this journey fills his heart with immense means vast, apart, pleasure. Though the poem was written in the mid-19th century, throughout the poem, the poet encourages the readers to be true to themselves and live a free life. He understands that the key to happiness is to be true to his soul, his ideals, and his intelligence. The theme. Major themes in Song of the Open Road: freedom, joy, and optimism. Ashavad, are the major themes of this poem. Throughout the poem, the poet encourages the readers to be true to themselves and live a free life. Next, poetic style. The poem utilizes free verse. The lines are unrhymed and of varying lengths. Song of the Open Road is told from a first-person point of view, and the speaker, perhaps Whitman, knows himself very well. In the first stanza, the speaker begins his journey. Next point, the language, poetic devices used in the poem. Whitman does not follow a rigid means hard, structure, allowing the demands of the poem to go where they will. The poem flows very well from beginning to end because the poet is not concentrated, means suppressed, त्रस्त किंवा दबलेला, by rhyme scheme or line lengths. The flexibility of his writing further highlights the freedom that all people should experience. Next, figures of speech. Line, healthy free the world before me. Figures of speech, inversion. What is the explanation of these figures of speech? The words are not in a correct prose order. The correct prose order is the world before me is healthy and free. Next one, example of repetition. Henceforth I ask not good fortune. I myself am good fortune.
Figures of speech, repetition. Explanation, word good fortune is repeated. Next point, special features. The carefree attitude and flexible structure of the Song of the Open Road serve to show that the greatest joy in life is to live independently and freely. Also, the use of parentheses is catching. Next point, message, values, morals in the poem. The poem conveys the narrator joy and delight in being on the open road, which translates into a love of freedom and the open spaces that being in the outdoors provides. Last one, your opinion about the poem. It is a carefree, light-hearted, universal vision of joy and brotherhood. Brotherhood means bandhuta. Okay, thank you.